तर आपण सामान्य माणसं बघा कुठली पण गोष्ट असू दे अगदी पैसा वसूल होईपर्यंत त्याचा वापर करतो, बरोबर की नाही? तर घरच्यांना सुद्धा दर 2 दिवसानं काळ्या मसाल्यातल्या भाजीची आठवण होतेच. तर भाजीला काय नसलं की नाही तर घरातले सरळ हाय नाहीत तेवढे सगळे बटाटे उचलायचे. माझ्याकडे फक्त इनमिनी तर 4 बटाटे होते, तर बटाट्याच्या फोडी केल्या, त्या पाण्यात घातल्या, स्वच्छ धुवून की नाही त्याच्यात हळद, मीठ, धना पावडर, लाल तिखट, आलं लसूण, कसुरी मेथी, बारीक चिरलेला कांदा वगैरे वगैरे हे सगळं घातलं. आणि महत्त्वाचं म्हणजे माऊली मसाल्यांचा काळा मसाला 2 चमचे आणि गरम मसाला अर्धा चमचा घातला. सगळं चांगलं मिक्स केलं आणि 10 मिनिटं झाकून ठेवलं. तर काळ्या मसाल्यातल्या भाज्या चवीला एक नंबर लागतात, तुम्हाला तर माहिती आहे. तर मसाल्याची लिंक बायोमध्ये दिले, स्क्रीनवर नंबर पण दिलाय, पटापट जाऊन ऑर्डर करा. आता फोडणीत जिरं, मोहरी, हिंग घालायचं, कांदा खोबऱ्याचं काळं वाटण मी तर बनवूनच ठेवले, वाटण घालायचं, जरासं परतून घ्यायचं, बटाट्याचा सगळा मसाला घालायचा आणि झाकण ठेवून 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत जरासं शिजू द्यायचं. नंतर झाकणातलं हवं तेवढं गरम पाणी घालून की नाही बटाटा शिजवून घ्यायचा. आता बटाट्याचं तुम्ही असं कालवण पण करू शकता. मला जरा थपथपीत भाजी पाहिजे होती, तर भाकरी बरोबर काळ्या मसाल्यातली ही बटाट्याची भाजी नाद खुळा लागते. एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.